चला उठा साईराम 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 चलो साईराम साईराम 4 वाजता चला आता उठून 4 वाजता चलो अजून बोला ओम साईराम मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ। तर आपली पालखी आज तिसरा दिवस पालखीचा आणि आपण निघालो आहे सर्वात सकाळी। अगोदर पालखी आपल्या खांद्यावरती आहे, यावर आजच्या दिवसात मस्त आपली पालखी पुढे चालली आहे आणि आपण पाठून सोबतच आहे पालखीच्या। सकाळी वाजल्यात 5 आणि 5 वाजता आपली पालखी निघाली आहे, उठली आहे जागेवरनं। आता आपल्या सर्व साई सावलीवाल्यांच्या ग्रुपमध्येच आहे, आपला साई सावली ग्रुप आहे आणि मस्त तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो आपले निशाण आणि पालखी किती थाटात चालले आहे मस्त 1:00 मिनिटं। ओम साईराम, बोलो सद्गुरु साईनाथ महाराज की खतरनाक। ही आपले सर्व साई सावलीवाली पोरं आहेत, ही इकडे आहेत, इथून चालतात आहे येतात आहे मस्त थंडीत ना। जव्हारच्या घाटामधली ही गुलाबी थंडी खूप आम्हाला भरपूर असं सपोर्ट करते की जास्त थंडी सुद्धा नाही वाटत आहे, काय नाही, चालण्यात पण मजा येते पालखीसोबत। आपले भगवे झेंडे बघा काय मस्त फडकतात आहेत। तर साईराम, आज खूप मजा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये, तुम्हाला पण एंटरटेनमेंट आहे आणि सर्व पोरं आपली एकदम जोशात आहेत। तर खाली तुम्हाला दाखवतो आपली बाकीचे पोरांची सर्वांची चेहरे थोडा उजेड तोपर्यंत साईराम। तर साईराम मित्रांनो बघू शकता, आपण आता ऑलमोस्ट घाट उतरलो आहे, आपला जव्हारचा घाट उतरलो, आपल्यासोबत पालखी आहे बघू शकता मस्त। अक्षय भाऊ आणि पाटील भाऊंनी पालखी घेतलेली आहे आपली। दरवर्षीचा मान आपल्या पाटील भाऊंचाच असतो प्रथम पालखी आपली उचलण्याचा। तर आपल्या ग्रुपचे मुख्य तेच आहेत, ते आणि नितेश दादा। तर आता आपली अर्धी पोरं सर्व निशाणी घेऊन पुढे धावतात आहे, जे थकलेले होते त्यांना म्हटलं पुढे जावं, पटापट आम्ही पाठवून येतो पालखी घेऊनच। परापर नव्हे पटापट, गलती से मिस्टेक। सकाळच्या थंडीमुळे तुम्ही समजू शकता की जबान लडखड आती आहे थोडा। तर पुढून गाड्या वगैरे येतात, तर गाड्यांना आपले सर्व साई बंधू साईडला घेतात आहे, तिकडून मोबाईलचे फ्लॅश लाईट दाखवून आणि पाठवून आपल्याला कव्हर करतात आहे। आपले विजय दादा, त्यांच्या हातात एक बॅटरी आहे छोटी, त्या छोट्या बॅटरीने ते आपल्याला कव्हर करतात आहे मागच्या गाड्यांना सर्वांना साईडला करून, आणि आपली पालखी एकदम सुखरूप जाते आहे। सो अशीच आपली पालखीत सगळेजण एकदम धावून एन्जॉयमेंट करून, आपल्यासोबत स्पीकर आहे, व्हिडिओ चालू केला म्हणून स्पीकर थोडा शॉप झाला आहे, तर दुसरा कोणाचा तरी कनेक्ट करतो आणि तुम्हाला गाणी वाजवतो दाखवतो। असंच थोड्या वेळापुढे अजून पुढे ब्लॉग बघत राहा, आजची धमाल आपली। तर साईराम। ओम साईराम मित्रांनो, तर तुम्ही पाहू शकता बाबांची पालखी अजून थोडा घाट उतरतेच आहे आणि आधीमध्ये आपले खांदे चेंज होत आता मस्त सर्व साई मंडळी। आपल्या बाबांची एक अशी लीला आहे की आपली पालखी किती धावली, किती वारा हवा आली, पण आपला दिवा काय बाबांच्या समोरचा विझत नाही आणि त्याच दिवाच्या उजेडावरती आपण चालतोय बघू शकता तुम्ही। आणि आता समोरनं पूर्ण सह्याद्रीच्या गोल आपला सूर्य उगवतोय, त्याची किरणं थोड्याच वेळात पडतील, उजेड अजून झाला नाही पूर्णपणे, तर तो झाल्यास तुम्हाला दाखवतो। आपली सर्व साई भक्त, ओम साईराम, तुम्ही पाहू शकता गाड्या भरपूर फास्ट वगैरे येतात आहे। सो आम्ही सर्व साई सावलीवाले एका लाईनीत एका रांगेत सर्व सोबत चालतो मस्त। ओम साईराम।
तर साईराम मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपले सर्व साई भक्त मस्त शिवबा राजांच्या गाण्यावरती सर्व नाचत गात चालले, धावत मस्त. पहा युगत मांडले, पाहू शकता तुम्ही. बघा थोडासा हलका हलका उजेड झालाय आणि सूर्याची किरण आभाळात दिसतात आहे थोडी थोडीशी आपल्याला. सो आपली पालखी चालली आहे पुढे पुढे, सर्व धावत पळत मस्त मजेत जोमात चालल्यात एकदम आपापल्या. सो आपल्याला पण धावावं लागतंय. शिवबा राजांच्या गाण्यावरती सर्वांना एकदम वेगळाच जोश येतो. आई बाबा के जय. ओम साईराम मित्रांनो, तर पाहू शकता आपल्यासोबत बाबा आपल्याला रस्ता वाट दाखवतात आहे. आपले एवढे असून सुद्धा, ते छोटे असून सुद्धा बघा किती फास्ट आपल्या पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत. तुम्हाला दिसत आहेत का? एक सेकंड दाखवतो. ओम साईराम. हा कुठे गेला? बघा बघा आपल्या निशाणी सोबतच जायचंय त्यांना. साईराम आपल्या निशाणी सोबत धावतात. मुले हळू. ते बघा साईराम मस्त आपल्या निशाण्यांसोबत चालल्यात. छोटे साईराम आपल्याला वाट दाखवतात आहे आणि आपली पालखी सुद्धा चालली आहे मागे मागे बाबांच्या. ओम साईराम. ओम साईराम मित्रांनो, तर सर्व आपले साई भक्त बघू शकता तुम्ही, धावून धावून थकले आहे. ऑब्विसली मी पण थकलेलो आहे थोडा. आणि ही आपली नवीन टी शर्ट आहे साई सावलीवाल्यांची. साई सावलीचा तुम्हाला लोगो दाखवतो. अक्षय भाऊ थोडे गोल फिरा. हे बघा आपलं हे साई सावली. कसा वाटतो कमेंट करा. नवीन नाव काहीतरी युनिक, आणि आपला नवीन ग्रुप साई सावलीवाला. तर त्या ग्रुपवरती तुम्ही जाऊन फॉलो करा. तिकडे आपले अपडेट येत राहतात, मस्त मस्त व्हिडिओ एडिटिंग किंवा ब्लॉगिंगचे. आणि आपली अर्धी मंडळी पुढे चालते आहे, अर्धी मागे आहे आणि अर्धी भरपूर मागे आहे. आपल्या ग्रुपची सर्व पोरं. ओम साईराम. ओम साईराम मित्रांनो, तर आपण आता सध्या पोचलो आहे मोखाड्यामध्ये. आणि मोखाड्यामधील हे क्लायमेट बघू शकता, खूप सुंदर असं उत्कृष्ट क्लायमेट इकडलं. मस्त एकदम एकदम वातावरण खूप शांत आणि नॅचरल एकदम. मोठे मोठे इथे ट्रक लागलेले आहेत, प्रत्येक इथे हॉटेल्स वगैरे भरपूर आहेत. साईराम साईराम. चलो, ट्रकवाले काका वगैरे आपले साईराम बोलत चालतात. आणि आपले छोटे साईराम बघू शकता तुम्ही, फार लांबून आले ते आपल्या सोबतच चालतायत. बघा मध्ये मध्ये साईडला होत आहेत. आपल्या सर्व साई बंधूंना आठवतंय, मागच्या वर्षी आम्ही इथे नाश्ता केला होता. आपला पालखीवाल्यांचा नाश्ता इकडे आलेला मंडळाचा. सो यावेळी आपली पालखी थोडं लवकर आली बाहेर. अजून आपला नाश्ता आला नाही आहे, बहुतेक 8 वाजेपर्यंत येईल. आताशी आपल्याला 7:30 झालेले आहेत. तर नाश्ता येईल थोड्या वेळात. आपली गाणी वाजत वाजत चालतोय आपण मस्त एकदम पद्धतशीर. हो बघू शकता तुम्ही हा मोखाडा. ओम साईराम. तुम्ही मोखाड्यामध्ये आपला हा एक मस्त असा मशालीचा स्टॅच्यू आहे. बिरसा मुंडांचा चौक आहे हा मस्त एकदम. आणि आपले सूर्याची किरणं इकडून बाहेर आलेली आहेत. आपल्याला सूर्याची किरणं पडल्यात आपल्यावरती. आणि खूप सुंदर इकडला क्लायमेट. हा 4 रस्ता. साईराम या इकडे. गाडीच्या हॉर्नने आपले छोटे साईराम घाबरले. चला साईराम या.
दुनियादारीला चल पदयात्रेला, सोड दुनियादारीला चल पदयात्रेला, पालखीला खांदा जरा लाव, साई बाबा वाट तुझी बघतोय, पालखीला खांदा. ओम साईराम मित्रांनो, तर बघू शकता आपण आता भरपूर पुढे आलेलो आहोत. मोखाड्याच्या पुढे आता मुरचुंडी घाट थोड्या आपल्याला लेट लागेलच थोड्या वेळात. सो चालतं आपली अर्धी साई बंधू आपल्या अर्धे मागे राहिले, अर्धे पुढे चालतं पालखीसोबत. आम्ही पुढे चालतो पालखीसोबतच. आणि आता भरपूर उशीर झाला आहे, ऊन वगैरे भरपूर यायला चालू झालं आहे. 8 वाजून गेलेत, आपला अजून नाश्ता आला नाही. सर्व पोरं थकलेली आहेत, सकाळी 5 वाजल्यापासून चालतात आहे. सो चहा नाश्त्याच्या अपेक्षावरती चालत आहे. आपलं 8 वाजेपर्यंत 7:30-8 वाजेपर्यंत सकाळी नाश्ता येतो, 5 वाजता निघाल्यावरती. पण अजून आपली नाश्त्याची गाडी आली नाही आहे, तरी पण आपली पोरं चालत आहे. पालखीची गाडीसुद्धा आली नाही आहे. पालखीची गाडी आली तर आम्ही 10 मिनटं पालखी थांबवून आराम करू, पण पालखीची गाडी आली नाही आहे तोपर्यंत आम्ही पालखी कुठे ठेवू पण नाही शकत. सो आता बघूया पालखीची गाडी तरी कधी येते आणि नाश्त्याची गाडी कधी येते, तोपर्यंत आपल्याला चालतच राहायचं आहे. पोरं सर्व थकलेली आहेत, पण हार कोण मानत नाही आहे. सर्व सोबतीला चालत आहेत. मागचे आहेत ते पण फोन करून सांगतात आहे तुम्ही हळू पुढे चाला, आम्ही येतोच, मागून पोचतातच आहेत. जे पोरांचा जोश अजून आहे थोडंसं, सकाळी बिना चपलीतने धावल्यामुळे थोडंसं ज्यांना खडे लागले ते जण थोडे मागे आहेत, थोडे पंक्चर झाले ते म्हणून. बाकी आता चालतात. ओम साईराम. साईराम मित्रांनो, तर बघू शकता आपली पालखीची गाडी आताच आली आहे. आणि पालखीची गाडी बोलली पुढे एक घर आहे मस्त, तिथे चांगली जागा आहे, मैदान आहे, मोठं अंगण आहे घरासमोर. तर तिथे गाडी थांबवतो, तिथे आपण पालखी थोडीशी थांबवून विश्रांती करूया. तोपर्यंत नाश्त्याची गाडी येईलच. मला दाखवतो पालखीची गाडी. भरपूर पुढे गेली पण दिसते की नाही बघा. ती बघा चालली आहे, ती गाडी आपली पालखीचीच आहे. आणि आपली निशाणी बघा, बघा झेंडे दोघंही मस्त चालल्यात. आणि हे काय एक नंबर असा क्लायमेट, आणि त्याच्यासोबत ही आपली पालखी सुंदर, आणि त्याच्यासोबत हे साईंचं स्वान, खूप एकदम वाव. शिर्डीची वाट, साईबाबांची साथ, आणि अख्ख्या मित्रांसोबत सकाळची पहाट. बोला ओम साईराम. ओम साईराम मित्रांनो, तर फायनली आपल्याला पालखीची गाडी भेटली. आणि आता पालखी आपण इथे 10-1 मिनटं स्टॉप करूया. तेवढ्यात नाश्त्याची गाडी आली, तर इथेच आपण नाश्ता करून पुढे निघूया. तोपर्यंत जरा आपण थांबूया. आता बघू शकता आपली पालखी इथे थांबवतोय जरा वेळ मस्त. ओम साईराम.